मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीसह तिच्या मैत्रिणीच्या छेडछाडी प्रकरणी 3 आरोपी अजूनही मोकाट आहेत। पोलिसांनी 7 पैकी 3 आरोपींना अटक केली आहे। 3 आरोपी फरार आहेत। यातील एक आरोपी अल्पवयीन आहे, त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे। छेडछाडीच्या घटनेला 10 पेक्षा जास्त दिवस झाले, मात्र पियुष मोरे, चेतन भाई आणि सचिन पालवे हे 3 आरोपी अजूनही पोलिसांना सापडलेले नाहीत। आणि या सगळ्या संदर्भात ताजी अपडेट जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे यांच्याकडून। चंद्रशेखर, तपासाबद्दल आणि एकूणातच या सगळ्या प्रकरणाच्या ताज्या अपडेटबद्दल काय माहिती? नक्कीच नुकतीच मुक्ताईनगरच्या कोथळी गावच्या संत मुक्ताई यात्रेमध्ये मंत्री रक्षाताई खडसे यांच्या कन्येची आणि तिच्या मैत्रिणींची छेडखानी झाल्याचा प्रकार समोर आलेला होता आणि त्यानंतर संपूर्ण राज्यभरामध्ये गदारोळ उठल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। या घटनेनंतर पोलिसांनी सुद्धा आरोपींच्या अटक सत्र सुरू केलं। त्यामध्ये एकूण 7 आरोपींपैकी 3 आरोपींना तातडीने अटक करण्यात पोलिसांना यश मिळालेलं होतं, तर एक आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्याची बाल सुधारगृहामध्ये रवानगी करण्यात आलेली होती। असं जरी असलं तरी उर्वरित 3 आरोपी मात्र अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाही आणि हीच खरी शोकांतिका आहे, कारण केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेडखानी करणारे हे 3 आरोपी अद्यापही फरार आहे। पोलिसांच्या दृष्टीने हे मोठं आव्हान तर आहे, त्याचबरोबर पोलिसांची नामुष्कीसुद्धा यातनं समोर आल्याचं पाहायला मिळतं आहे। सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुद्धा चर्चा आहे की हे आरोपी का सापडत नाही आणि हे लवकरात लवकर पकडले जावे, अशा प्रकारची अपेक्षा आता सर्वसामान्य जनतेतनं केली जाते आहे। चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।